Good morning. Are you ready? So welcome you all on the for the fourth edition of Padma Festival. आज दुसरा दिवस. पाचव्या सेशनसाठी सगळ्यांना मी इथं आमंत्रित करतो. आय वेलकम यू ऑल. आजचे आपले जे गेस्ट आहेत, द रिनाउंड चेस प्लेयर मिसेस भाग्यश्री प्रवीण साठे टिपसे यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर यावं आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो त्यांना टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. भाग्यश्री मॅडम बरोबर जे पॅनलिस्ट आहेत त्यांनाही मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम ॲडव्होकेट मंदार दाभोळकर सर, जे ज्ञानयज्ञ फाउंडेशनचे मेंबर आहेत, यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर यावे. मिस्टर हेमेंद्र पटेल, सेक्रेटरी औरंगाबाद डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र चेस असोसिएशन, यांनासुद्धा रिक्वेस्ट आहे की त्यांनी स्टेजवर यावं. तिसरे जे पॅनलिस्ट आहेत ॲडव्होकेट साई महाशब्दे सर, त्यांनाही रिक्वेस्ट आहे की त्यांनी स्टेजवर आमंत्रित व्हावं. आजच्या सेशनची सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम मी भाग्यश्री मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मिसेस कांचन देशपांडे, जे आपल्या ज्ञानयज्ञ फाउंडेशनचे मेंबर आहेत, त्यांना मी विनंती करतो की भाग्यश्री मॅडमचं त्यांनी स्वागत करावं. मी दाभोळकर सरांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानयज्ञ फाउंडेशनचं मोमेंटो देऊन भाग्यश्री मॅडमचं स्वागत करावं. महाशब्दे सरांना विनंती आहे की बाकी मोमेंटोज त्यांना देऊन स्वागत करावे. भाग्यश्री टिपसे मॅडम हे 1987 यांना बुद्धिबळामध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. 1987मध्येच त्यांना अर्जुन पुरस्काराने नवाजलं होतं आणि आता ते मुलांना, तुमच्यासारख्या मुलांना, नॅशनल प्लेयर्सला कोचिंग देतात. पुढच्या अजून जास्त माहिती करण्यासाठी मी आपले जे पॅनलिस्ट आहेत यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचा सुरुवात करावी. स्टुडंट्स, तुमच्यापैकी चेस कोणाला आवडतं खेळायला? बरेच लोक आहेत ज्यांना आजपर्यंत आम्ही फक्त पेपरमध्ये बघत होतो, वर्तमानपत्रांमध्ये बघत होतो. अशा भाग्यश्री मॅडम आपल्या समोर आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळते आहे. बुद्धिबळ हा एक्साइटमेंटवाला खेळ आहे, तसंच माइंड गेम आहे. आजकालच्या AI च्या तंत्रज्ञानामध्ये किंवा ज्या ठिकाणी ऑटोमेशन आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये बुद्धीचा वापर हा शक्तीपेक्षा जास्त आहे. आणि असं म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते. तर ती युक्ती सार्थ रूपाने कशी वापरता येईल, स्ट्रॅटेजी कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज भाग्यश्री मॅडमकडनं शिकायच्या आहेत. मॅडम, आपला या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? मी साधारण 8वी-9वीत होते. त्यावेळी बुद्धिबळ खेळाविषयी लोकांना खूप कमी माहिती असायची आणि अगदी बोटावर मोजता येणारी इतकीच लोक बुद्धिबळाशी जोडलेली होती किंवा बुद्धिबळ खेळ खेळत असत. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इवन प्रत्येक मोबाईलमध्ये बुद्धिबळाचा गेम असतो की जो तुम्ही खेळू शकता. त्यावेळेला तशी कुठलीही म्हणजे परिस्थिती नव्हती किंवा तशा कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नव्हत्या. तर माझे वडील त्यावेळेला फिशर आणि स्पास्कीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपकरता मॅच चालू होती आणि ती मॅच वेगवेगळ्या कारणानं गाजली आणि जगभर त्या मॅचला प्रसिद्धी मिळाली. आपल्याकडं टाइम्स ऑफ इंडिया किंवा इतर काही पेपरमध्ये त्या खेळाचे जो खेळ खेळला जायचा तो गेम पेपरमधून यायचे. आणि बुद्धिबळ हा असा खेळ आहे की जो तुम्ही म्हणजे रेकॉर्डिंग त्याचं परत लाईव्ह
म्हणजे बोर्डवरती मांडून खेळू शकता. बाकीच्या खेळामध्ये म्हणजे तुम्हाला तशा प्रकारची परिस्थिती नसते, कारण त्यावेळी रेकॉर्डिंग अवेलेबल नसायची खेळांची, कारण व्हिडिओज वगैरे नव्हते, खूप कमी रेकॉर्डिंग्ज मिळायची. पण बुद्धिबळ हा खेळ त्याच्या मूव्स तुम्हाला पेपरमधून उपलब्ध होत असत आणि माझ्या वडिलांना बुद्धिबळाची आवड होती आणि ते बोर्ड मांडून बसत आणि ते फिशर्स पास्कीचे गेम बघत. मी लहान म्हणजे त्या मानाने लहान होते आणि ते काय काय हे चालू आहे मी विचारलं की सांगायचं हा हत्ती आहे, हा घोडा आहे आणि ते पीसेस तर एवढे एवढेसे होते आणि ते काय बोर्डवर करतात काही कळत नाही. आणि माझी उत्सुकता, क्युरिओसिटी फॉर अंडरस्टँडिंग की काय चालू आहे मला कळलंच पाहिजे. मी अभ्यासात तशी बऱ्यापैकी चांगली होते आणि वडिलांची इच्छा होती की इकडं तिकडं मी कुठल्या गोष्टीत वेळ घालवू नये. आणि त्यावेळी बुद्धिबळाविषयी असा गैरसमज होता की तो फक्त मोठ्या लोकांचा गेम आहे आणि लहान मुलांनी खेळला तर त्यांचं ध्यान वेगळीकडे जाईल आणि त्यांचं अभ्यासावरचं लक्ष दुर्लक्षित होईल आणि म्हणून ते तयार नव्हते. पण मी खूपच हट्ट केला. हट्ट केल्यावरती त्यांनी मला खेळ शिकवला. ते माझे पहिले गुरु. आणि खेळ शिकवल्यानंतर ते म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मला काहीतरी थोडंसं जास्त टॅलेंट आहे. मग त्यांनी घरामध्येच एक असं कॉम्पिटिटिव्ह ॲटमॉस्फिअर करण्याकरता, स्पर्धात्मक ॲटमॉस्फिअर करण्याकरता माझ्या भावांना पण शिकवलं. आमची फॅमिली मोठी म्हणजे 3 भाऊ आणि आम्ही 3 बहिणी आणि मी सगळ्यात धाकटी होते. तर माझ्या मोठ्या भावांना पण हा खेळ शिकवला आणि आम्ही मग घरामध्येच पटावरती खेळत असू आणि मग वडील म्हणायचे की जो जिंकेल आपापसात खेळल्यानंतर त्याला काहीतरी मी बक्षीस देईन आणि मग दरवेळेला त्या बक्षिसाची मानकरी मी व्हायची. आणि मग त्यामुळे त्यांच्या लक्षात म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात आलं की हिला बुद्धिबळात जरा जास्त आवड दिसते. पण त्यावेळेला असा कुठलाही विचार नव्हता की ह्या खेळामध्ये आपल्याला करिअर करायचं, कारण अशी संधी कुठल्याही प्रकारे दिसत नव्हती. म्हणजे बहुतेक वेळेला हुशार मुलं आणि मुली हे डॉक्टर किंवा इंजिनियरच होत असत आणि बुद्धिबळामध्ये करिअर करणं हा प्रश्नच नव्हता. काही कालांतराने म्हणजे एखाद्या वर्षातच चेस शिकवल्यानंतर माझे वडील स्वर्गवासी झाले. पण सांगलीमध्ये बुद्धिबळाची एक परंपरा आहे, नूतन बुद्धिबळ मंडळ. तर तिथं दरवर्षी स्पर्धा होतात. पण पहिल्या स्पर्धेला माझे वडील मला घेऊन गेले आणि त्यावेळेला स्पर्धांसाठी टेबल खुर्च्या नाहीत, तर जमिनीवर बसून खेळायचं. स्पर्धेत खेळणारी मी एकटीच मुलगी होते. कसं असतं की जेव्हा इतर सगळे स्पर्धक पुरुष आहेत आणि एक लहान मुलगी खेळते तर तिच्याकडे जास्त लक्ष वेधलं जातं आणि मी पहिल्याच डावात एका सिनियर प्लेयरला हरवलं. म्हणजे मला काही गेम कसा झाला आठवत नाही, पण चेकमेट झाली आणि त्याविषयीची बातमी दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये आली आणि त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं आणि मी या खेळाकडे अजूनच आकर्षित झाले. तर सुरुवातीचं हे जे यश आहे हे यशच आपल्याला उत्तुंग भरारी मारायला उद्युक्त करणारं ठरलं. आता मी साई महाशब्द यांना विनंती करतो त्यांनी. भाग्यश्री मॅडम, तुम्ही भारताचा अभिमान आहात. कारण तुम्ही त्या काळामध्ये यश मिळवलं ज्या काळामध्ये लोक क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करू शकतील असा आत्मविश्वास लोकांमध्ये नव्हता. त्यातल्या त्यात एका स्त्रीनं बुद्धिबळासारख्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा विचार करणं हे फार मोठं धाडस आहे. तुम्ही बुद्धिबळाच्या पटावरच्या राणी आहात. या संभाजीनगरमध्ये तुमचं स्वागत. मला प्रश्न हा विचारायचा आहे की बुद्धिबळाचा ही जी प्रेरणा तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली, पण एक महिला म्हणून तुम्हाला या क्षेत्रात करिअर करताना काय संघर्ष करावा लागला? आजही म्हणजे एखादी लहान मुलगी कुठल्याही म्हणजे घराबाहेर जाताना पालकांना खूप विचार करावा लागतो तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि त्यावेळेलाही तीच परिस्थिती होती. पण आज मोबाईल आणि इंटरनेट आणि ह्याच्या वेबसाईट्समुळं आपल्याला खूप गोष्टींचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला या गावाहून दुसऱ्या गावात गेल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा काय सोय करायला पाहिजे ह्याची माहिती आपल्याला इझिली मिळते. पण त्या काळी तशी काही कुठल्याही प्रकारे व्यवस्था नव्हती. माझ्या घरच्या लोकांनी त्यावेळेला ठरवलं की दरवेळेला स्पर्धांना जाताना माझ्याबरोबर कुणाला तरी पाठवायचं. माझे वडील गेल्यानंतर म्हणजे मी शिक्षण सुरूच ठेवलेलं होतं. साधारणपणे 12वी असताना माझी मेडिकलची ॲडमिशन थोडक्यात चुकली 1-2 मार्कांनी आणि त्याच वर्षी योगायोगानं माझ्या जवळच्या गावात, मी मूळची सांगलीची, तर साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन टुर्नामेंट होती नॅशनलकरता आणि मी खेळायला गेले आणि सिलेक्ट झाले पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि त्याच्यानंतर नॅशनल खेळायला मी म्हणजे स्टेटमधून सिलेक्ट झाल्याकारणानं नॅशनल खेळायला मी चेन्नई म्हणजे आत्ताची चेन्नई त्यावेळेचं मद्रास तिकडे गेले आणि 8वी आले. पण दरवेळेला स्पर्धांना जेव्हा घरातून बाहेर जायचे त्यावेळेला माझ्या
बहिणींना, भाव किंवा भावाला कुणाला तरी बरोबर यायला लागायचं. कारण ह्याच्याकरता त्यांचाही वेळ जायचा, कारण स्पर्धा 9-9 दिवसाची असायची आणि त्याकरता त्यांना म्हणजे त्यांचा सगळा काही कामधंदा सोडून माझ्याबरोबर यायला लागायचं. तर हे जे काही ही जी सगळी आव्हानं होती ती मी सहज पार करू शकले, कारण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला आणि ते दरवेळेला माझ्याबरोबर येऊन मला प्रोत्साहित करत असत. आणि आजही काही होतं की मुलं म्हणजे मी जेव्हा खेळत होते तरी त्या मानाने मी मोठी होते. आजकाल मुलं 5व्या-6व्या वर्षी खेळतात आणि त्यांना जेव्हा राष्ट्रीय स्पर्धांच्याकरता खेळायला जायला लागतं, त्यावेळी नक्कीच आई-वडिलांना त्यांच्याबरोबर जायला लागतं आणि हे एक फार मोठं आव्हान आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, की जेव्हा तुम्ही लहान असता आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची समज नसते, त्यावेळेला पालकांना त्यांचा व्यवसाय किंवा त्यांचं काम बाजूला ठेवून जर जायला लागत असेल, तर ते त्यांच्या दृष्टीने एक मोठं चॅलेंज असतं. आणि घरच्यांच्या प्रोत्साहनाशिवाय कुठल्याही क्षेत्रात आपण प्रगती करू शकत नाही. हे तर सत्य आहे. येस, हिमेंद्र सर. मॅडम, सर्वात पहिले मी आपल्या संभाजीनगरवर स्वागत करतो. जसं म्हणाला राणी आहात, तर आज राजा पण सोबत आहे आपले, त्यांचे यजमान आलेले आहेत. भारताचे पहिले ग्रँडमास्टर श्री प्रवीणजी ठिपसे इथे आपल्यात हजर आहेत. मी सगळ्यांनी विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि सगळ्याच भारतीयांचे बुद्धिबळातले दैवत असं आपण म्हणू शकतो, इथे उपस्थित आहे. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत. आत्ताच आपण सांगितलं सुरुवात आणि त्याच्यामधलं सातत्य. आपण सातत्य ठेवलं त्याच्यामध्ये आपण कशाचं श्रेय देतात? म्हणजे एक तर सांगलीमध्ये परंपरा आहेत बुद्धिबळाची हो, खूप हो. मोठी. तिथलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आंतरराष्ट्रीय प्लेयर्स झालेले आहेत, म्हैसकर सर म्हैसकर. आणि बरेचसे जे ऑलिम्पिकला पण गेलेले हो आहेत. हो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव पडला का? तुम्हाला उपजत असं वाटलं का हा खेळ आपल्याला स्वीकारायला पाहिजे? उपजत गोडी होती, परंपरा होती का? आपले पहिले गुरु पण मला तरी असं माहिती आहे की वडील पण एकच वर्ष मला हो, वाटतं हो, तुम्हाला हो. शिकवल्यानंतर तुमच्यासोबत होते. तर मग तुम्ही कशाला श्रेय देता? ते सातत्य जे तुम्ही ठेवलं आणि एक उत्तुंग यश तुम्ही मिळवलं, त्या बाबतीत तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता? मुख्य म्हणजे मला खेळाची खूप गोडी होती. मला असं दिसून आलं की मी हा खेळ खेळताना त्याच्यामध्ये खूप फोकस राहून, इन्व्हॉल्व होऊन खेळते आणि जिंकल्यावरती जो आनंद मिळायचा, त्याच्यामुळं मी अजूनच आनंदी व्हायची. तर ह्या खेळात गोडी म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला त्या गोष्टीविषयीची गोडी असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे समजा तुम्ही क्रिकेट खेळत असाल, तर तुम्हाला क्रिकेटची गोडी पाहिजे किंवा कुठलाही खेळ म्हणा किंवा एखादी कला, ह्याच्याकरता तुमच्यात गोडी असल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकत नाही. काहीतरी तुम्हाला आनंद मिळत असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही वेळ देऊ शकता. जबरदस्तीनं कुठलीही गोष्ट होत नाही. आणि मला वाटतं की माझा त्याच्यात असलेला इंटरेस्ट किंवा माझी गोडी ह्याच्यामुळं मी त्या खेळात प्रगती करण्याकरता उत्सुक झाले आणि मग मी वेगवेगळ्या साधनांचा, कारण त्यावेळेला आजच्यासारखे कॉम्प्युटर किंवा इतर कुठल्याही गोष्टी नव्हत्या. तर खूप कष्ट करायला लागायचं. कष्ट म्हणजे काय, वेळ द्यायला लागायचा. कारण पुस्तकं मिळणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. तर पुस्तकं मिळवायची आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकांचा उपयोग करून अभ्यास करायचा आणि त्याच्यातून काहीतरी शिकायचं. ही म्हणजे जरा आजच्या मुलांच्या दृष्टीनं कठीण गोष्ट वाटते. कारण आज त्यांना सगळं पाहिजे असतं इन्स्टंटली, की कीबोर्डवरचं एक की दाबली की त्यांना समोर सगळं दिसलं पाहिजे. तर तसं असून चालत नाही. तुमच्यापाशी चिकाटी आणि मेहनत करायची इच्छा असणं आवश्यक आहे. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला लगेच मिळत नाही, म्हणजे यशसुद्धा लगेच मिळत नाही. या क्षेत्रामध्ये जसं क्रिकेटमध्ये कॅच सुटला, कॅच घेतला, एक क्लीन बोल्ड झाला, अशी एक्साइटमेंट किंवा प्रेक्षकांनी बघावं असं चटकन हे दिसत नाही. कारण हा शांततेत आणि एकाग्रतेने खेळायचा खेळ आहे. हं. परंतु बाकी सगळ्या खेळांना जी लागते स्ट्रॅटेजी, ती याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये लागते, पर्सनल स्किल्सच्या व्यतिरिक्त. तर ह्या खेळामधल्या स्ट्रॅटेजीज आपण बाकी गोष्टींमध्ये, जसं बिझनेस असेल किंवा कुठलं प्रोफेशन असेल, यामध्ये कसं वापरता येईल? पहिलं म्हणजे इतर खेळांशी या खेळाची ह्याकरता तुलना होऊ शकत नाही. म्हणजे शांतपणे खेळला जाणारा खेळ म्हणून नव्हे, तर ह्या खेळाचं ज्ञान असल्याशिवाय प्रेक्षक या खेळाचा आनंद लुटू शकत नाहीत.
पण आज म्हणजे बाकीच्या खेळात तुम्हाला असं क्लीन बोल्ड झाला तर तुम्हाला क्रिकेटचं ज्ञान नसलं तरी ती स्टंप पडली आणि काहीतरी ॲक्शन झाली हे कळतं, किंवा कॅच पकडला तरी कळतं. पण बॅडमिंटन म्हणा किंवा टेबल टेनिस म्हणा किंवा इतर कुठलेही जे खेळ आहेत फिजिकल गेम्स, त्याच्यामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला त्या खेळाचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. पण बुद्धिबळ हा असा खेळ आहे की त्या खेळाचं तुम्हाला बेसिक ज्ञान असल्याशिवाय कुणीतरी चांगली खेळी केली आहे किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं गेम उलटवलं आहे हे कळू शकत नाही. पूर्वी तर अजिबातच कळायचं नाही, पण आजकाल कॉमेंट्री, बुद्धिबळाची कॉमेंट्री खूप प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रचलित झालेली आहे. आणि तुम्हाला थोडंसं जरी ज्ञान असलं तरी जे कॉमेंटेटर असतात ते तुम्हाला सांगतात की काय झालं. आता दुसरा मुद्दा की या खेळाचा उपयोग, तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परो यांनी म्हणजे ठरवलं की आपण बुद्धिबळाचा खरंच मुलांना उपयोग होतो का हे बघावं. म्हणून जर्मनीमध्ये त्यांनी एक प्रयोग केला. साधारणपणे 600-700 मुलांचे त्यांनी 3 ग्रुप केले वेगवेगळे. एका ग्रुपला त्यांनी काहीच शिकवलं नाही. दुसऱ्या ग्रुपला त्यांनी फक्त गणिताचा अभ्यास शिकवला, म्हणजे त्यांचे जे शिक्षक असायचे त्यांनी. आणि तिसऱ्या ग्रुपला इतर अभ्यासाव्यतिरिक्त बुद्धिबळ हा खेळ शिकवला. आणि 1 वर्षानंतर त्या मुलांची अभ्यासातली प्रगती पाहिली तर असं दिसून आलं की ज्यांना काहीच शिकवलेलं नव्हतं त्यांच्यात काही विशेष फरक पडला नाही. गणिताचं ज्यांना ज्ञान दिलं तर त्यांच्या गणिताच्या ह्याच्यात रिझल्टमध्ये प्रगती दिसली. पण ज्यांना बुद्धिबळ शिकवलं होतं त्यांच्या सगळ्याच विषयात त्यांची प्रगती दिसली. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फक्त बुद्धिबळ शिकलात की तुम्हाला चला लगेच अभ्यासात प्रगती होणार. तर बुद्धिबळ शिकल्यानंतर त्या बुद्धिबळाचा म्हणजे खेळाचा अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यास म्हणजे काय, तर त्याच्यातनं तुम्हाला जे ज्ञान मिळवण्याकरता फोकस, कॉन्सन्ट्रेशन, पेशन्स या सगळ्या गोष्टींचा वापर करायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही बरेच वर्ष ह्या गोष्टींचा योग्य पद्धतीनं वापर करता त्यावेळेला तुमची मेंटल डेव्हलपमेंट होते. जसं आपण म्हणतो की फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं, वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं आपण आपलं शारीरिक तंदुरुस्ती आपण मिळवू शकतो, तशी आपली बौद्धिक तंदुरुस्ती मिळवण्याकरता बुद्धिबळ हा अतिशय उपयुक्त खेळ आहे. कारण यांनी जसं सांगितलं स्ट्रॅटेजी, तर स्ट्रॅटेजी म्हणजे खेळामध्ये आपल्याला एखादी पोझिशन मिळाल्यानंतर त्या पोझिशनमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे याचा विचार करायला लागतो आणि एखादी स्ट्रॅटेजी ॲडॉप्ट करायला लागते. आणि तशाच प्रकारे आपल्याला आयुष्यातसुद्धा की समजा मला हे साध्य करायचं आहे, ह्याच्याकरता काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं काय केलं तर ही गोष्ट मी साध्य करू शकते, याचा प्रत्येकाने विचार केला तर आपण ती गोष्ट अचीव करू शकतो. बुद्धिबळामध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला की तुमची मेंटल आणि इवन इमोशनल तुमची डेव्हलपमेंट होते. मेंटल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला फोकस करायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं, त्यामुळे तुम्हाला एक त्याची सवय लागते आणि ही गोष्ट तुम्हाला अभ्यासात अतिशय उपयोगी पडते. कॅल्क्युलेशन, कारण बुद्धिबळात तुम्ही असं काही पटकन निर्णय घेऊ शकत नाही, तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायचा असतो. त्याकरता काही मूव्ज कॅल्क्युलेट करायला लागतात. अपोनंट काय खेळू शकेल, अपोनंटची बेस्ट मूव काय असू शकेल ह्याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. म्हणजे अँटिसिपेटिंग दॅट की काय अपोनंट खेळू शकतो आणि मग त्यानुसार आपण आपला प्लॅन ठरवायचा असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या नेहमीच्या आयुष्यात लागणार आहेत, किंवा मी तर म्हणेन की प्रत्येकच क्षेत्रात म्हणजे अकॅडमिकच नाही तर प्रत्येकच क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आणि एका प्रकारे बुद्धिबळ हा खेळ तुम्हाला त्यासाठी तयार करतो. आणि अशा प्रकारे याचा आपण म्हणजे आणि माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेत बुद्धिबळाचा म्हणजे एक अभ्यासात त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. आणि फक्त जसं मी म्हटलं की इन्क्लूड करून नाही तर प्रत्येक मुलांनी थोडी मेहनत केली पाहिजे. प्रत्येकाला चॅम्पियन बनावं अशी काही गरज नाही आहे. पण जर तुम्ही सिरियसली आणि सिन्सिअरली ह्या खेळाचा अभ्यास केलात तर तुम्ही बघाल की तुमच्या शाळेच्या अभ्यासात तुम्ही खूप प्रगती कराल. आमचे बुद्धिबळाचे खेळाडू वर्षभर टुर्नामेंट खेळतात. जे ॲक्टिव्ह प्लेयर्स असतात आणि जे नॅशनल्सला येतात ते जवळजवळ शाळेत जातच नाहीत आणि शेवटचा 1 महिना अभ्यास करून पण ते इतर मुलांच्यापेक्षा जास्त किंवा कमीत कमी तेवढे मार्क मिळवतात. तर तुम्हाला कळेल की बुद्धिबळ खेळल्यामुळं तुमच्या अभ्यासात नक्की प्रगती होईल. जे मुलं खेळत नाही आहेत त्यांनीसुद्धा या म्हणजे हा खेळ आत्मसात करावा आणि रोज योग्य पद्धतीनं सराव केला तर त्यांना त्यांच्या जो काही त्यांच्या आवडीचं क्षेत्र आहे त्यात यश नक्की मिळेल असं मला वाटतं. बुद्धिबळामुळे व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल होतात हे तुम्ही सांगितले.
पण आताचे जे तरुण मुलं जे आहेत ते मुलं असं विचार करतात की एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं तर त्याच्यामध्ये नेम, फेम आणि मनी मिळेल का? तर आता तुमच्याकडं बघून तर असं लक्षात येतं की नेम प्रचंड मिळते आणि फेम पण खूप मिळते. पण विषय असा आहे की या क्षेत्रात करिअर करायचं तर पैसा मिळतो का? ह्या क्षेत्रात करिअर करायचं तर इतर क्षेत्रांच्या तुलनेत म्हणजे सहज पैसा मिळत नाही. तुम्ही जोपर्यंत एकदम वरच्या पदाला पोचत नाही किंवा तुम्ही खूप स्पेशल अचिव्हमेंट करत नाही, म्हणजे ग्रँडमास्टर होऊनच पुरेसं नाही आहे, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली सातत्यानं कामगिरी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तेवढा पैसा मिळणार नाही. आणि हे कुठल्याही क्रीडा क्षेत्राला लागू होईल. म्हणजे जरी क्रिकेटमध्ये म्हणालात तुम्ही तरी खूप आईवडिलांना त्याच्याकरता आर्थिक पाठबळ द्यायला लागतं आणि तरीसुद्धा तो मुलगा टीममध्ये सिलेक्ट होईल असंच नाही. तर तुमच्यापाशी मेहनत करायची तयारी पाहिजे आणि यश किंवा अपयश याच्याविषयी विचार न करता खेळत राहिलं पाहिजे. जर तुम्ही बुद्धिबळात चॅम्पियन नाही झालात तरी तुमच्या आवडत्या क्षेत्रात नक्की तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि त्यात तुम्हाला पैसा मिळू शकेल. पण काही वेळेला काय होतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल, जसं मी आणि माझं मिस्टर प्रवीण, तर आम्ही पैशाच्या दृष्टीने या खेळाकडे पाहिलं नाही. सुरुवातीला तरी आम्ही आमच्या खिशातले पैसे खर्च करून परदेशी स्पर्धांना जात असू आणि बऱ्याच स्पर्धांना सरकारकडून आम्हाला फक्त म्हणजे जेव्हा आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करू त्यावेळेला सरकारकडनं फक्त तिकीट दिलं जायचं, एअर तिकीट, त्याच्याखेरीज काही खर्च दिला जायचा नाही. आणि त्या काळी फॉरेन एक्सचेंज म्हणजे परदेशात गेल्यावरती लागणारा पैसासुद्धा सहजपणे मिळत नसे. वर्षाला फक्त $500 रिझर्व्ह बँकेकडून मिळत असत. तर त्यामध्ये आपल्या त्या बजेटमध्ये आपल्याला राहून म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला परदेशी गेल्यावरती बऱ्याच कष्टांचा सामना करायला लागत असे, पण केवळ आमच्या पॅशनमुळं आम्ही ह्या खेळात तगून राहिलो आणि पैसा हा आमच्या दृष्टीने त्यावेळी इतका महत्त्वाचा नव्हता. कालानुरूप आम्हाला दोघांनाही आमच्या खेळामुळं चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. पण मी असं सांगू शकत नाही की तुम्ही करिअर कराल आणि तुम्ही पैसे मिळवाल. तुम्ही जर समजा चांगले प्लेयर झालात तर नक्की पैसे मिळवाल. पण जसं मी परत परत सांगते की तुम्ही चांगले प्लेयर जरी झाला नाहीत पण चांगले प्लेयर होण्यासाठी प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही दुसरं कुठलंही क्षेत्र निवडलं तर त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल, मी हे ठामपणे सांगू शकते. थँक्यू मॅम. खूप चांगलं मॅडम तुम्ही उद्बोधन केलं. हा खेळ किंवा कोणताही खेळ आपण त्याला पैशाच्या दृष्टीने गॅरंटी देऊ शकतच नाही. त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम केलं तर निश्चित पैसा सगळ्या खेळामध्ये आहे. आणि पण खास करून तुम्ही जे सांगितलं का बुद्धिबळामुळे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी जे गुण पाहिजे असतात ते बुद्धिबळामुळे तुम्हाला प्राप्त होतात. अनेक गुण आहेत, जसे डिसिजन मेकिंग आहे, स्ट्रॅटेजी व्यूहरचना आहे, धैर्य आहे, असे अनेक गुण आहेत. आम्ही पाहतो जसं मॅडमनी सांगितलं का मुलं 1 महिना अगोदर अभ्यास करून पण अकॅडमिकमध्ये जे बुद्धिबळ खेळाडू आहेत ते त्यांना अभ्यास हा 1 महिना अगोदर केला तरी ते चांगलं यश मिळवतात. काही आमच्या आता मी स्वतः कोच होतो तर त्या बॅचमध्ये 10वीचे मुलं होतात. तर पालकांनी आम्हाला स्वतःला सांगितलं की सर एक्झाम चालू असताना सुद्धा तुम्ही आमची बॅच घ्या म्हणून, कारण की त्यांना त्यातला तो जो फायदा आहे ते पालकच सांगू शकतात मुलांसोबत जो फायदा असतो तो. तर 10वीची परीक्षा चालू असताना पण 1 तास आम्ही त्यांना कोचिंग करत होतो. त्यामुळे तो जो बाऊ केला जातो का खेळ आहे अभ्यास बुडतो हे असं नाही. आताच मॅडमनी सांगितलं का ते क्युरिक्युलममध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश व्हावा. तर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना त्या संबंधात पाठपुरावा करतच आहे. गुजरात आणि काही दाक्षिणात्य राज्यामध्ये शाळेत चेस इन स्कूलमध्ये राबवला जातो आहे. शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये घेतला आहे. त्याचे अनेक फायदे पण त्यांना दिसून आलेले आहेत. मॅडम आपल्याला मी सांगू इच्छितो का बुद्धिबळ हा खेळाला विद्यार्थ्यांनी जे शिकत आहेत बुद्धिबळ त्यांनी किती तास पुरेसा असतो रोजचा? पहिल्यांदा हा खेळ तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकला पाहिजे आणि आज शिकण्याकरता तुम्हाला एखादा कोच शोधायची आवश्यकता आहे असं नाही. सुरुवातीच्या काळात तर तुम्ही ऑनलाईन पण आजकाल इतक्या वेबसाईट्स आहेत की जिथून तुम्ही सुरुवातीचं शिक्षण घेऊ शकता की पीसेस कसे मूव्ह करतात किंवा या खेळाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा
सुरुवातीला तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स, मेटिंग पॅटर्न्स, कारण ह्या खेळाचा ऑब्जेक्टिव्ह, मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे चेकमेट करणं. बऱ्याच मुलांना चेकमेट कशी करायची हे माहीतच नसतं आणि त्यामुळे त्या सगळ्या ज्या बेसिक तुमच्या रिक्वायरमेंट आहेत खेळाच्या दृष्टीने त्या तुम्ही शिकू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला जरा कळतंय त्यावेळेला तुम्ही एखाद्या प्रशिक्षकाच्या मदतीनं त्याच्याकडून तुम्ही अजूनही ज्ञान मिळवू शकता. आणि मुख्यत्वे तुम्ही कुणाबरोबर तरी सराव करायची जरुरी असते, कारण आजकाल कॉम्प्युटरवरती तुम्ही सराव करू शकता, पण बरीचशी मुलांच्याकडं काय टेंडन्सी झालेली आहे की ते 1 मिनिटाचा गेम, 3 मिनिटाचा गेम असे खेळतात. आणि या गेममध्ये तुम्हाला विचार करायला लागत नाही, तर तुम्ही रिफ्लेक्सेसवरती खेळता. म्हणजे तुम्ही इतक्या फटाफट खेळता की तुम्हाला 1 सेकंद पण मिळत नाही की ह्या पोझिशनमध्ये मी बरोबर योग्य म्हणजे डिसिजन घेतोय की नाही. आणि त्यामुळं तुम्हाला खेळामध्ये तुमचं काही प्रगती होईल असं सांगता येत नाही. आणि 1 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा किंवा इवन 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा हे गेम अशा पद्धतीचे सराव गेम खेळणं सोडून जरा लांब गेम म्हणजे मोठे गेम 30 मिनटं, 45 मिनटं अशा पद्धतीचे गेम तुम्ही एखाद्या तुमच्या वयस्क खेळाडूबरोबर म्हणजे समवयस्क खेळाडूबरोबर किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या वयाच्या खेळाडूबरोबर पण खेळत राहिलात आणि खेळ तुमचा गेम झाल्यानंतर तुम्ही जिंकलात किंवा हारलात तरी त्या गेमचं तुम्ही ॲनालिसिस करणं आवश्यक असतं. तरच त्यातून आपल्याला काहीतरी बोध घेता येईल की मी कुठं चुकलो किंवा चुकले आणि काय करायला पाहिजे होतं. ह्या जेव्हा तुम्हाला गोष्टी कळतात आणि ती चूक परत होऊ न देणं हे आवश्यक आहे, त्यानंतर तुमच्या म्हणजे खेळामध्ये प्रगती होऊ शकते. पण सुरुवातीचे काही वर्ष हे तुम्ही खेळत राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेडल मिळतं आहे की नाही, स्पर्धेत पुढं जाते की नाही, चॅम्पियन होते की नाही, पण जर तुम्हाला या खेळातून आनंद मिळत असेल तर नक्की खेळला पाहिजे. मी तुम्हाला सांगते की बरेचसे खेळाडू असं होतं की 9वी-10वीपर्यंत अतिशय सिरियसली चेस खेळतात, पण 10वीला तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो की मी आता काय करू, कारण बुद्धिबळ या खेळाकरता बराच वेळ द्यायला लागतो. तर कित्येक खेळाडू हे बुद्धिबळ खेळ सोडतात आणि अकॅडमिकली उत्कृष्ट करिअर करतात. कोण IAS ऑफिसर होतं, IITला जातं, डॉक्टर, इंजिनियर होतात. पण जेव्हा ते त्यांच्या करिअरमध्ये स्थिरस्थावर होतात परत ते त्यांच्या खेळाकडे वळतात आणि खेळाचा आनंद घेतात. म्हणजे हा खेळ हा काही आणि हा असा खेळ आहे की ज्याच्याकरता तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता खूप म्हणजे तुम्ही फिट असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे इतर फिजिकल स्पोर्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फिटनेस आवश्यक आहे. फिटनेस असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण बुद्धिबळ हा असा खेळ आहे की जरी तुम्ही फिजिकली खूप फिट नसलात तरी या खेळाचा आनंद कुठल्याही वयापर्यंत घेऊ शकता आणि कुठूनही घेऊ शकता. म्हणजे घरात बसूनही घेऊ शकता, स्पर्धांसाठी बाहेर जाऊनही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हा खेळ आत्मसात करू शकता. आता बुद्धिबळ त्याचं करिअर किंवा हे सोडून एक ऑफबीट प्रश्न विचारू. विचारा. तुम्ही आणि प्रवीणजी दोघंही बुद्धिबळपटू आहात आणि दोघंही पट्टीचे बुद्धिबळपटू आहात. तुम्ही दोघं जेव्हा खेळता तेव्हा जास्त वेळ कोण जिंकतं? आम्ही शक्यतो ही वेळच येऊ देत नाही. आम्ही त्याच्याऐवजी ॲनालिसिस करत बसतो की खेळायचं नाही पण त्या पोझिशनवरती ॲनालिसिस करायचं म्हणजे हा प्रश्न उद्भवतच नाही. नाही, ते माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग खेळाडू आहेत आणि नक्कीच जर समजा आम्ही सिरियसली खेळलो तर ते प्रत्येकच गेम मला हरवतील. प्रवीणजी आपल्या जीवनात आले कसे आणि केव्हा आले? आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? आमचं लव्ह मॅरेज आहे. असं झालं की साधारणपणे म्हणजे मी भारतासाठी प्रतिनिधित्व 1980 सालापासून करायला लागले आणि 84 ते 86 या 2 वर्षात आम्ही दोघंही नॅशनल चॅम्पियन होतो. आणि त्यावेळेला सरकारतर्फे प्रत्येक गटातला म्हणजे पुरुष गटातला 1 खेळाडू आणि महिला गटातले 1 खेळाडू म्हणून आम्हाला दोघांना परदेशी स्पर्धांसाठी पाठवलं जायचं. तर बऱ्याच स्पर्धा आम्ही एकत्र खेळायचो आणि मग त्यांचं मला मार्गदर्शन व्हायचं, सपोर्ट व्हायचा प्रत्येक ठिकाणी आणि त्यामुळे आमची ओळख वाढत गेली, मैत्री झाली आणि मग नंतर आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला. हां, माझ्या लक्षात आहे. हो, राजा राजा आणि आणि राणी. कृती करून हो. आपण ते दिली ती सगळ्यांना, ते सगळे अजून पण आठवण काढतात त्या बाबतीमध्ये. हे जे काही राजा, राणी, हत्ती, घोडे हे जे काही आहेत सगळे, तर याच्यामध्ये आता आम्ही ज्यावेळेस खेळतो तर वजीर गेला की आम्हाला असं वाटतं गेला आता डाव. तसं तुम्ही खेळताना नेमका असा तुमचा वीक पॉईंट काय किंवा तुमचा फेवरेट यातलं हे काय? माझा फेवरेट आहे किंग साईड अटॅक. मेटच करायला बघायचं ही मला म्हणजे सगळ्यात जास्त आवडती गोष्ट अशी. सुरुवातीला जेव्हा मी खेळत होते त्यावेळेला त्याचं म्हणजे
व्यवस्थित ज्ञान नव्हतं. आणि जेव्हा या गेममध्ये असतं की काही लोक पोझिशनल खेळतात, म्हणजे कुठल्याही प्रकारे पोझिशनमध्ये विकनेस न ठेवता खेळतात. आणि काही लोक पोझिशनमधल्या विकनेसचा विचार न करता फक्त अटॅक करता खेळतात. तर जेव्हा मी सुरुवातीला खेळायची त्यावेळेला मला पोझिशनल अंडरस्टँडिंग माझं खूप कमी होतं. प्रवीण आयुष्यात आल्यानंतर माझं पोझिशनल अंडरस्टँडिंग वाढलं. नाहीतर आधी मी फक्त अटॅक करता काही हाराकिरी करायची. कारण ह्या गेममध्ये तुम्ही म्हणजे खरं सांगायचं तर याला स्ट्रीट फाईट म्हणता येईल असा हा गेम आहे, की ह्याच्यात तुम्ही जेवढी अशी रिस्क घ्यायची तुमची कपॅसिटी असते आणि जेवढं तुम्ही धाडसाने खेळायची तुमची तयारी असते, त्यावेळेला तुम्हाला यश मिळू शकतं असं माझी त्यावेळची कल्पना होती. आणि मी त्यामुळे प्रत्येक गेममध्ये खूप रिस्क घ्यायची, पोझिशनचा विचार न करता. तर मला आवडतं किंग साईड अटॅक. ओके. हे जे चेस खेळताना आपण जे काही स्ट्रॅटर्जी तयार करतो, याच्यामुळे आपली विचार करण्याची कॅपॅसिटी प्रचंड वाढते. मला एक विचारायचं आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादी समस्या सोडवताना त्या बुद्धिबळाचा डावाचा कधी म्हणजे त्याचं कधी इकडे बेनिफिट झालं आहे का? नक्कीच होतो. कारण आपण खेळामध्ये जसं अपोनंट काय करू शकतो याचा विचार करतो आणि त्याप्रमाणे निर्णय घेतो, तसं आयुष्यात सुद्धा जेव्हा एखादी घटना घडते आणि त्या वेळेला आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेला आपल्याला सारासार विचार करायला लागतो की ह्या परिस्थितीत काय काय होऊ शकतं, काय निगेटिव्ह गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यासाठी मी कशी तयार व्हायला पाहिजे आणि काय पॉझिटिव्ह गोष्टी होऊ शकतात. तर बुद्धिबळामुळंच मला वाटते ह्या गोष्टीला मी तयार झाले, की प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना सारासार विचार करण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे ती बुद्धिबळामुळेच झाली असं वाटतं. बुद्धिबळातील उत्तुंग यश आपण मिळेल, मोठं करिअर निर्माण केलं. आमच्या भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी तुम्ही केलेली आहे. ऑलिम्पियाडमध्ये पण आपण यश मिळालं, ग्रँडमास्टर स्पर्धा पण आपण विजेते राहिलेल्या आहेत आणि राष्ट्रीय महिला अजिंक्यपद आपण तब्बल 5 वेळा आपण जिंकलेल्या आहात. या सगळ्या करिअरमध्ये तुम्हाला एखादा अविस्मरणीय ज्याला आपण म्हणू शकतो असा एखादी स्पर्धा किंवा गेम असं तुम्हाला त्याच्याबाबतीत काही सांगता येईल का? अविस्मरणीय स्पर्धा किंवा गेमपेक्षा मी एक अविस्मरणीय प्रसंग सांगेन. पद्मश्रीशी रिलेटेड आहे म्हणून मी सांगू इच्छिते. तर 1986 साली मी 1984 साली पहिल्यांदा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. नाही, 85 साली पहिल्यांदा मिळवलं. 86 साली जेव्हा मी ते विजेतेपद मिळवलं त्यावेळेला स्पर्धेतले सगळे स्पर्धकांना मी हरवलं, म्हणजे 9 पॉईंट केले आणि एक रेकॉर्ड तयार केला आणि ती स्पर्धा जिंकली. 87 साली स्पर्धा होती कलकत्त्याला, म्हणजे ती 87ची 88ला स्पर्धा चालू होती जानेवारीमध्ये. 26 जानेवारीला ती संपली स्पर्धा. तर ती स्पर्धा चालू होती आणि मी 85ला पण जिंकले, ते 86ला पण मी इतका विक्रम केला होता. आणि 87मध्ये ची जी स्पर्धा होती जी 88 साली चालू होती कलकत्त्याला, त्यावेळेला मी 6 गुण केले ते, म्हणजे 6 स्पर्धकांना हरवलं होतं. आणि 7वा आणि 8वा गेम मी माझ्या चुकांच्यामुळं हरले आणि माझी इच्छा होती की ही स्पर्धा जिंकून आपण हॅट्रिक करावी, पण ते काही माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मी 4थी आले. आणि म्हणजे काय असायचं की भारतीय संघासाठी पात्र होण्याकरता तुम्ही टॉप 4मध्ये येणं आवश्यक असायचं. तर मी टॉप 4मध्ये आले, पण मला जो विक्रम करायचा होतो तो हुकला आणि मी खूप निराश होते. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हतं. घरच्यांशी संपर्क साधायचा एकच हे होतं की साधन होतं, म्हणजे फोन बूथवरती जाऊन फोन करणं, तर ट्रंक कॉल करायचा. तर 86 जी स्पर्धा झाली त्याच्यानंतर मी जरा माझा मूड ऑफ होता आणि आम्ही ट्रेन पकडायला कलकत्ता हावडा स्टेशनवरती आलो आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी मी घरच्यांना फोन केला, माझ्या भावाला फोन केला आणि सांगितलं की आता मी निघते. तर त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी म्हटलं की काय म्हणजे कशाकरता अभिनंदन होतं आहे मला कळलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तू आजचा पेपर पाहिला नाहीस का? तर मी म्हटलं नाही. मग त्यांनी सांगितलं पेपर बघ. मग मी पेपर पाहिला तर त्या पद्मा अवॉर्डीच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं. ॲक्च्युली पद्मा अवॉर्ड मिळण्यापूर्वी घरच्यांशी म्हणजे त्या खेळाडूशी किंवा त्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो, पण मी स्पर्धाच्या निमित्तानं बाहेर असल्याकारणानं माझ्या भावाशी संपर्क साधला होता आणि मला त्यांनी ह्याची कल्पनाच दिली नव्हती. आणि त्यामुळं मला इतका म्हणजे आनंददायी धक्का बसला असं म्हणता येईल की मला तिकडं त्या रेल्वे स्टेशनवरती कळलं की मला पद्मश्री मिळालेली आहे. आणि ही माझ्या दृष्टीनं खूप अनपेक्षित गोष्ट होती, कारण मला काहीच माहिती नव्हतं की मी पद्मा अवॉर्ड्सकरता ॲप्लायही केलेलं नव्हतं. पण 86 सालच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी खूप उत्तम कामगिरी केली ती.
आणि म्हणजे 84 सालापासूनच माझा स्पर्धांचा आलेख उंचावत होता आणि 86 साली पर्टिक्युलरली चांगला खेळ झालेला होता आणि त्याची दखल घेत सरकारने मला पद्मश्री द्यायचं ठरवलं होतं आणि अशा पद्धतीने मला पद्मश्री मिळाल्याची बातमी कळली. तो माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय प्रसंग आहे. एकीकडे आसू आणि एकीकडे हसू अशी ही स्थिती होती. ह्या पूर्ण आपल्या करिअरमध्ये अशी कुठली आपल्याला वेळ आली का की आता नको आता हे करिअर? तशी वेळ आली नाही, पण मुलाच्या जन्मानंतर दरवेळेला स्पर्धेसाठी जाताना खूप मोठं संकट वाटायचं की आता आपण 9-10 दिवस मुलं म्हणजे टुर्नामेंटची वेळ 9-10 दिवस, प्रवासाचे दिवस वेगळे, तर असं दरवेळेला त्याला सोडून जाताना खूप चॅलेंज वाटायचं. अर्थात माझ्या घरचे आणि माझे जे काही सगळे नातलग होते ते त्याचा सांभाळ करायचे, पण त्याच वेळेला फक्त मला थोडंसं जरा माझ्या खेळावरती परिणाम झाला. नाही तर आजही मी स्पर्धा खेळायला जाते. गेल्याच वर्षी मी श्रीलंकेला कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप खेळायला गेले आणि तिकडं सिनियर गटामध्ये म्हणजे ती ओपन स्पर्धा असते आणि एज कॅटेगरीमध्ये म्हणजे अबाव 60 याच्यामध्ये पुरुष आणि बायकांच्यात मला सिल्वर मेडल मिळालं आणि त्याच्या आधीच्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं होतं. तर आजही मी स्पर्धा खेळते आणि ते केवळ माझ्या खेळाच्या आवडीमुळं खेळते. खेळ सोडावा असं कधी वाटलं नाही, पण मुलाच्या सुरुवातीच्या वर्षात त्याला सोडून जाताना खूप भावूक व्हायचं आणि जाऊ नये असं वाटायचं. म्हणून तर स्त्रियांचा संघर्ष जो आहे तो फार मोठा आहे. हो. येस, कारण बायकांना स्त्रीना बऱ्याचदा हा इमोशनल संघर्ष Yes. आणि सामोरं जावं लागतं. म्हणजे मुलांकडे लक्ष देणं, घरात लक्ष देणं, करिअर करणं, आणि म्हणूनच तुम्ही फार आयडल आहात. थँक्यू. प्रेरणेचं दुसरं नाव आहात तुम्ही. थँक्यू. तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळवला तुम्हाला. हो. कारण वयाच्या 25व्या वर्षी मुलं विचार करतात मी कशात करिअर करू. त्यावेळीच तुम्हाला पद्मश्री मिळाला, ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला हे विचारायचं आहे मॅम की आता तुमचे फ्युचर प्लॅन काय बुद्धिबळाच्या संदर्भामधले? म्हणजे जनरली गेले कित्येक वर्ष मी काही खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न करते, त्यांना मार्गदर्शन करून. त्याबरोबरीनं खेळाच्या संदर्भात कुठल्याही गोष्टी असतील त्याला मी म्हणजे तयार असते. म्हणजे समजा काही वेळेला पेपरमध्ये काही लेख लिहायचे असतात किंवा बुद्धिबळाच्या प्रसारासाठी काही गोष्टी करायच्या असतात, तर त्याच्याकरता मी नेहमीच सहभागी होते. आणि आजही मला स्पर्धा खेळायला आवडतात, त्यामुळे मी स्पर्धाही खेळत असते. तर या सगळ्या गोष्टीमध्ये या ना त्या निमित्तानं बुद्धिबळाशी मी आजही जोडून आहे आणि तशीच जोडून राहणार आहे. ओके, थँक्यू. या स्पर्धा जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळायला जाता तेव्हा एक प्रकारे युरोपियन कंट्रीज म्हणा किंवा अमेरिकन किंवा पूर्वी रशियाचं या खेळावरती वर्चस्व होतं, तर आपण एशियन म्हणून भारतीय म्हणून तिकडे जाताना आणि तिकडे गेल्यानंतर एक प्रकारची सबस्टँडर्ड ट्रीटमेंट आपल्याला भारतीय लोकांना मिळते असा अनुभव बऱ्याच लोकांचा आहे. तर ह्या बाबतीतला तुमचा अनुभव काय? मी तुमच्याशी सहमत आहे आणि त्याच्याकरता तिकडं राहणारे जे भारतीय आहेत ते योग्य प्रकाराने समाजात वागत नाहीत, वावरत नाहीत. त्यामुळं भारतीयांच्या विषयी एक वाईट प्रतिमा तयार होते. आणि याच्याकरता आजसुद्धा जे तुम्ही मुलं आहात, उद्याचे तुम्ही म्हणजे ॲडल्ट नागरिक असणार आहात आणि तुम्हालासुद्धा परदेशी जायची संधी मिळू शकते, पण आपल्या देशाची प्रतिमा कशी उंचावता येईल याचा सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं. कारण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही त्या देशाचा प्रतिनिधी असता आणि तुम्ही जर वाईट पद्धतीनं वागलात तर त्याच्यामुळं त्यांचं तुमच्या देशाविषयी अतिशय वाईट मत होतं. तर काही लोकांच्यामुळं अख्ख्या देशाबद्दल वाईट प्रतिमा तयार होते. पण जनरली आम्हाला जेव्हा जातो त्यावेळेला इतकं, कारण आम्ही समाजात तिथल्या मिसळत नाही, कारण आमचं जे काही असतं कार्यक्रम तो स्पर्धांशी निगडीत असतो. स्पर्धा खेळायच्या आणि घरी यायचं. पण दिसून येतं कित्येक वेळेला केवळ भारतीय आहे म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि जरा वाईट असतो, चांगला म्हणजे एनकरेजिंग नसतो किंवा त्यांना असा मान वाटत नाही की हे काही भारतीय आहेत, अरे वा असं वाटत नाही, कारण त्यांचे अनुभव वाईट असतात. नाही, पण आताच्या काळामध्ये जे आपण अनुभव बघतो की उदाहरणार्थ गुकेश जेव्हा जिंकला हां. तेव्हाची गुकेशची शांत आणि संयमी प्रतिक्रिया, त्याच्या उलट गुकेशला एकदा पराभवाचा सामना करावा लागला
त्यावेळी त्याच्या अपोनंटचे जे गेस्चर्स होते, हम्म. तर भारतीय लोकांचा शांतपणा आणि संयम यांनी भारतीय लोक जगामध्ये वाखाणणी मिळवतात, असा सध्याचा अनुभव एक दिसतो. तर त्या संदर्भात काही? नाही, मला वाटते की जे आता खेळाडू आहेत, म्हणजे आता गुकेशसारखा वर्ल्ड चॅम्पियन किंवा इतरही बुद्धिबळातले खेळाडू आहेत, सगळे संयमी आणि शांत आहेत. कुणी व्हायलंटली प्रतिक्रिया देत नाही. खरं तर बुद्धिबळामुळं तुमचं व्हायलन्स कमी व्हायला पाहिजे. कारण तुमचं जो काही व्हायलंट वृत्ती आहे ती पटावरती तुम्ही दाखवू शकता. आणि जे काही ही तुम्ही घटना मॅग्नस कार्लसनविषयी म्हणताय, तर मॅग्नस कार्लसनची जी ती प्रतिक्रिया होती ती गुकेशच्या विरोधात नसून, म्हणजे माझं असं मत आहे की, आणि गुकेशनं पण ते कबूल केलं की त्या पर्टिक्युलर गेममध्ये त्याची पूर्णपणे विजयाची स्थिती असताना गुकेशच्या रेझिस्टन्समुळं तो जिंकू शकला नाही आणि तो हारला. आणि त्यामुळं तो फ्रस्ट्रेट होऊन त्यानं ती प्रतिक्रिया दिली. त्याच्याबद्दल नंतर तो म्हणजे त्यानं अपोलोजाईज पण म्हणजे हे माफी पण मागितली इनडायरेक्टली. आणि गुकेशनं पण सांगितलं की असं खेळाडूची प्रतिक्रिया होऊ शकते. पण आपले खेळाडू नेहमीच चांगल्या पद्धतीनं वागत आलेत. म्हणजे मी आता आनंदपासून सगळे खेळाडू पाहिले. जेव्हा आम्ही परदेशात जातो, आम्ही कुठल्याही प्रकारे भारताच्या प्रतिमेला धक्का बसेल असं वर्तन केलेलं नाही आहे. माझ्या बुद्धिबळातल्या खेळाडूंनी तरी नक्कीच केलेलं नाही. पण जे सामान्य लोक असतात ते करू शकतात, जे तिथं राहणारे नागरिक असतात ते करू शकतात, आणि त्याच्यामुळं भारताच्या प्रतिमेला धक्का पोचतो. पण आपले खेळाडू अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं वागतात. कुठल्याही प्रकारे त्यांच्यामुळं तिकडं राहणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांना सुद्धा त्रास होईल असं वागत नाही. त्यांनी पूर्णपणे खेळावर फोकस करून खेळत असतात. आणि ही आपल्या बुद्धिबळ खेळातले, म्हणजे आता मी इतके वर्ष खेळते आहे आणि दरवेळेला वेगवेगळे टीम मेंबर असताना मी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर राहिलेली आहे. आणि मला कधीही असं त्यांच्याकडून म्हणजे व्हायलंट प्रतिक्रिया किंवा वाईट वागणं प्रदर्शनास आलेलं नाही आहे. असा एखादा अनुभव की ज्या ठिकाणी तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं गेलं आणि तुमच्या खेळातनं तुम्ही ती गोष्ट उलटवून दाखवली आहे? 1986मध्ये मी जेव्हा ऑलिम्पियाड खेळत होते, भारताचं प्रतिनिधित्व करते, ऑलिम्पियाड ही टीम स्पर्धा असते आणि मी इंडियाची कॅप्टन होते. आणि एका बोर्डवरती याना माइल्स नावाची एक दिग्गज इंग्लंडची प्लेयर होती. तर तिच्या दृष्टीने मी, म्हणजे ती खूपच स्ट्रॉंग प्लेयर होती आणि मी अशी उभारती प्लेयर असल्यासारखी होते. तर तिनं थोडं कदाचित मला अंडर एस्टिमेट केलं आणि मी तिला खूप चांगल्या पद्धतीनं हरवलं. तो एक माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण होता. आणि तिथं मला असं दिसून राहिलं की कुणी म्हणजे कधीही कुणालाही कमी लेखता कामा नये. कारण एखादा खेळाडू आपला खेळ उंचावू शकतो आणि कधी आपल्याकडून पण म्हणजे जो खेळत असतो त्याच्याकडूनही चुका होऊ शकतात. आणि त्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरं जायला लागतं. मॅडम, तुमच्या आयुष्यावरती कुणाकुणाचा प्रभाव राहिलेला आहे? तुमचा आदर्श कोण आहे? प्रभाव म्हणजे माझ्या घरच्यांचा माझ्यावरती प्रभाव आहे आणि मुख्य म्हणजे प्रवीण ठिपसेंचा प्रभाव आहे. कारण ते अतिशय संयमी, शांत आणि प्रत्येक गोष्टीत विचार करून निर्णय घेणारे आहेत. तर मी म्हणेन त्यांचाच जास्तीत जास्त प्रभाव आहे, कारण त्यांच्याबरोबरच जास्त तास वावरत असल्या कारणानं. आणि खेळाडू म्हणून जर पाहिलं की आदर्श म्हणून, म्हणजे कुठला खेळाडू तुम्हाला आवडतो, तर सुरुवातीच्या काळात जेव्हा मी पहिलं पुस्तक वाचलं ते अलेक्झांडर ॲलेखिन, वर्ल्ड चॅम्पियन अलेक्झांडर ॲलेखिनची पुस्तकं मी वाचली आणि त्याच्या खेळाचा माझ्या गेमवरती खूप प्रभाव पडला आणि त्याचे गेम बघणं मी खूप एन्जॉय करत असे. आणि त्याच्यानंतर गॅरी कॅस्परोव्ह, हे दोघं खेळाडू माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरले. तुम्ही जे काही पुस्तकं वाचत असाल, कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे? वाचायला खूप पुस्तकं आहेत. आज तुम्ही बघायला गेला, मी म्हणते की पुस्तक कुठलं वाचलं पाहिजे ह्याच्यापेक्षा पुस्तक वाचलं पाहिजे याला मी जास्त, या गोष्टीवर जास्त मी भर देईन. कारण आजकाल मुलांना पुस्तकापेक्षा कॉम्प्युटरकडं बघून पटकन आनंद मिळवायचा असतो. पुस्तक वाचण्याकरता सुद्धा एक प्रकारची चिकाटी लागते. कारण तुम्ही पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत त्या पुस्तकात राहून वाचणं आणि त्याच्यातून काही बोध घेणं, ते कुठलंही पुस्तक असो त्याच्यातून तुम्हाला नक्कीच बोध मिळू शकतो. पण पुस्तक वाचणं त्याच्याकरता अत्यंत गरजेचं आहे. मी एक शिवखेराचं पुस्तक वाचलं होतं, ते मला खूप आवडलं होतं. यश तुमच्या हाती. हां, येस यू कॅन. ते You can. खूप म्हणजे ते सहज समजण्यासारखं सगळ्या मुलांना पुस्तक आहे आणि ते त्यांनी नक्की वाचावं. नक्कीच. आजच्या ज्या प्रगत तंत्रज्ञान आहेत कोचिंगमध्ये पण,
आता तुमच्या काळात तर तुम्ही पुस्तकालाच गुरु बनवलेत. अभ्यास बसून चिकाटीने तुम्ही अभ्यास केलेला आहे, मेहनत केलेली आहे. आज आयतं जे प्रगत ज्ञान तंत्रज्ञान जे मुलांना मिळतं आहे त्याच्यामध्ये ते खरंच त्यांना उपयुक्त आहे का पारंपरिक जो अभ्यास पाहिजे होता बुद्धिबळासाठी मी खास विशेष म्हणतो तो महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या दृष्टीने तुम्हाला जे काही प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, म्हणजे जे कॉम्प्युटर असू दे किंवा वेगवेगळे DVDs पण असतात किंवा हल्ली चेस कोर्सेस पण उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्याचा वापर तुम्ही विचारपूर्वक केला नाही तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तुमच्याकडं आज खूप मटेरियल अवेलेबल आहे. आमच्या वेळेला मटेरियलची कमी होती. मटेरियल म्हणजे डेटा. आम्हाला काही पुस्तकं, एखादंच पुस्तक मिळायचं आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण आमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यातून काय शिकता येईल बघायचं. पण आज इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत की त्यातून काय निवडायचं आणि त्याचा कसा वापर करायचा हे कठीण होऊन जातं. त्याच्याकरता विचार करून किंवा कुणाशी तरी चर्चा करून, म्हणजे तुमच्याबरोबर काही एखादे खेळाडू असू शकतील तर त्याच्याबरोबर चर्चा करून ह्याच्यातून काय बोध घेता येईल, काय शिकता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि फक्त काय पटपट असं स्क्रीन स्क्रोल करून शिकायचा प्रयत्न करू नये. थोडा थांबा प्रत्येक गोष्टीसाठी. बघा काय तिकडे दाखवलं आहे आणि त्याच्यातून काही शिकता येतं आहे का हे बघितल्याशिवाय तुम्ही चला पुढचं पान उलटूया असं करून चालत नाही. आणि बुद्धिबळ तुम्हाला हेच शिकवतो की तुमच्यापाशी पेशन्स असणं आवश्यक आहे कुठल्याही गोष्टी करता. पेशन्स आणि चिकाटी याचा वापर तुम्ही केलात तर तुम्ही त्या कुठल्याही पुस्तकातून किंवा कुठल्याही जे तुमचं पोर्टल आहे त्यातून ज्ञान संपादन करू शकाल. पण घाई करू नका कुठल्याही गोष्टीसाठी. एका मिनिटात कुठलीही गोष्ट मिळत नाही. वर्षानुवर्षाचे प्रयत्न केल्यानंतर मोठे दिग्गज खेळाडू तयार होतात, सायंटिस्ट तयार होतात आणि क्षणात काही तुम्हाला मिळत नाही. हे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. शांतपणा, विचारी वृत्ती ही तुम्ही तुमच्यामध्ये बाळगली पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. आता ऑडियन्स क्वेश्चन्स, वेळ बराच झालेला आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर माईक देता येईल प्लीज. नमस्कार मॅडम. एक पहिले धन्यवाद हे पद्म फेस्टिवलला की तुमच्यासारख्या व्यक्तींना बोलवून आमच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन केल्याबद्दल. माझं नाव गजानन पाठक आहे. माझा मुलगा खेळतो आबिर पाठक म्हणून, 6-8 वर्षाचा आहे. आता 1 वर्ष झाले परत गॅप पडला आहे. तर मला विचारायचं आहे की गॅप पडल्यानंतर परत खेळता येतं का आणि म्हणजे किती वर्ष किंवा किती वेळापर्यंत आपल्याला प्रशिक्षकांची गरज भासू शकते? लहान वयात सुरू केले पण आता परत त्याचा जरा चेंज झाला आहे, जरा मूड. आता फुटबॉल खेळतो, हे खेळतो, तर परत सुरू करून करता येईल का किंवा तुमचा काय अनुभव असेल त्या बाबतीत? सुरू कुठल्याही वेळी कुठल्याही गॅप नंतर करू शकता. सुरू करण्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. पण त्याला तो खेळ आवडतो का हे पहिल्यांदा तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या वेळेला एकाच वेळी मुलाला इंट्रोड्यूस केलं, म्हणजे फुटबॉलही खेळतो आहे, चेसही खेळतो आहे किंवा अजूनही काही गोष्टी करतो आहे, तर त्यावेळेला कठीण होऊन जातं. म्हणून तुम्ही एकाच गोष्टीवरती फोकस करणं आवश्यक आहे. पण त्याला पहिल्यांदा चेस आवडतं का ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्याला जर चेस आवडत असेल तर तो कुठल्याही वेळेला खेळ परत नव्या दमानं शिकू शकतो, खेळू शकतो. आणि प्रशिक्षकाची गरज जोपर्यंत त्याला आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला वाटतं की त्याला अजूनही खूप गोष्टी कळत नाहीत आणि तो त्याच्या म्हणजे स्वतःहून शिकू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रशिक्षकाची आवश्यकता आहे. कारण आमच्या वेळेला प्रशिक्षक हा कॉन्सेप्टच नव्हता. आम्ही पुस्तकातून स्वतःचं ज्ञान मिळवलं आणि स्पर्धातून त्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःला जज केलं की आपण ते ज्ञान आत्मसात केलं आहे का आणि त्या ज्ञानाचा आपण वापर करू शकतो का. कारण चेस इज अबाउट म्हणजे तुम्हाला लर्न आणि ॲप्लिकेशन. हे फक्त शिकून उपयोग नाही, ते तुम्हाला बोर्डवरती ॲप्लाय करता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला त्या खेळाची आवड असणं अत्यावश्यक आहे. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी एक स्पोर्ट टीचर आहे आक्रोवाकमरी शाळेमध्ये. माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं, कारण 150 कोटीचा देश आहे, पण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याकडे मेडल्स नाहीत. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपल्याकडे काय होते मॅडम की मेंटल फर्स्ट आणि फिजिकल सेकंड असं आपल्याकडं
आता आपलं पूर्ण देशाचा व्ह्यू आहे आणि युरोपियन कंट्रीजमधलं पहिले फर्स्ट फिजिकल आणि नंतर मेंटल असं आपल्याकडं प्रोग्रेस आहे. आपण ह्या खेळाच्या माध्यमातून बुद्धिबळाचा प्रसार करतात, चांगली गोष्ट आहे. पण मला आज आमच्या शाळेचे विद्यार्थी आले आहेत, बरेचसे विद्यार्थी, याच्यामध्ये 2-3 विद्यार्थिनी आहेत त्या चांगल्या बुद्धिबळाच्या प्लेयर्स आहेत. पण कालांतराने काय होतं, 9वी आणि 10वीमध्ये आल्यानंतर थोडंसं पालक आणि बाकीच्या सगळ्या शाळेच्या वातावरणामधून काय होतं की तो खेळ जरा दुर्लक्षित होतो आणि मुलं त्यापासून सोडून द्यायला जातात आणि नंतर मात्र ते करिअर किंवा खेळ या दृष्टीने होत नाही. तर मला आपल्या माध्यमातून या खेळाडूंना हे सांगायचं आहे की जर आपल्यासारखी व्यक्ती अजून या ठिकाणी जर निर्माण झाल्यात तर खेळामधून कशा प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि खेळ कसा वाढवता येईल याबद्दल जर आपण विद्यार्थ्यांना सांगितलं तर मला वाटतं बरं होईल. मुख्य म्हणजे पालकांच्या दृष्टीनं आपल्या पाल्याची फायनान्शियल सिक्युरिटी महत्त्वाची असते, की आपण आपल्या मुलाला शिकवतोय आणि तो फ्युचरमध्ये भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहून आर्थिक कमाई करू शकतो की नाही. आणि 9वी-10वी हा तो टप्पा असतो, त्यावेळेला ॲकॅडमिकली, कारण ॲकॅडमिक्समध्ये सर्टन्टी आहे, स्पोर्ट्समध्ये अनसर्टन्टी आहे, म्हणजे अनिश्चितता आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता आणि ॲकॅडमिक करिअर करता त्यावेळी तुम्हाला नक्की माहिती आहे की तुम्हाला डिग्री मिळणार तुम्ही अभ्यास केलात तर, आणि डिग्री मिळाल्यानंतर काहीतरी जॉब मिळणार. पण कुठलाही जो खेळ असतो त्यामध्ये यशाची गॅरंटी नसते. त्याच्याकरता जर पालक तयार असतील तरच मुलं त्या गोष्टीकडं, म्हणजे त्या कुठल्याही खेळामध्ये आपलं करिअर करू शकतात. आपल्याला फायनान्शियल अनसर्टन्टी नको असते, त्यामुळं बरेचसे पालक 9वी-10वीला कुठलाही खेळ खेळत असू दे त्यापासून दूर जाऊन ते ॲकॅडमिक करिअर बघतात. त्याच्याकरता मी असं म्हणू शकत नाही की त्यांनी ॲकॅडमिक करिअर न करता स्पोर्ट्सकडे लक्ष द्यावं. कारण जर समजा एखादा पाल्य खूप एखाद्या खेळात, कुठल्याही खेळात जर उच्च दर्जाची कामगिरी करत असेल किंवा त्यांनी दाखवलं असेल की त्याच्यापाशी टॅलेंट आहे आणि तो कामगिरी पण करू शकतो, तर बऱ्याच वेळेला पालक अभ्यासाच्या ऐवजी तो मार्ग स्वीकारायला तयार असतात. पण जोपर्यंत त्यांना समोर दिसत नाही आहे की ह्या मुलाला याच्यामध्ये प्रगती ह्याच्यात होऊ शकते किंवा हा ह्याच्यात चांगला खेळ करू शकतो, तोपर्यंत त्यांना त्याच्यामध्ये घालण्याची त्यांची इच्छा नसते. आणि मी पालकांचा म्हणजे जो काही त्यांची मानसिकता आहे ती समजू शकते, कारण ते मुलाचं कल्याणच बघत असतात आणि त्यांच्या दृष्टीने मुलाला आर्थिक स्थैर्य आणणं हे आवश्यक वाटतं. पण जर समजा एखादा एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंटेड असेल किंवा खूप कुठल्याही खेळामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये जर त्याच्यापाशी स्पेशल टॅलेंट असेल तर पालक त्याच्याकडं म्हणजे वेगळ्या दृष्टीनं बघतात आणि त्यामध्ये करिअर आहे की नाही हे सुद्धा चाचपडून बघत असतात आणि मुलाला प्रोत्साहित करत असतात. जसं मी माझ्याच उदाहरणावरून सांगितलं की आमच्या काळी तर बुद्धिबळ हा खेळ कुठल्याही प्रकारे करिअर म्हणून ऑप्शनच नव्हता. पण जेव्हा मी अभ्यासात हुशार असतानासुद्धा मेडिसिनला ॲडमिशन मिळाली नाही आणि आमची घरची काय अशी खूप आर्थिक परिस्थिती उत्तम होती, अशातला भाग नाही, आम्ही मध्यमवर्गीयच होतो. पण तरीसुद्धा मी काहीतरी चांगलं करते आहे हे बघून माझे वडील नसताना माझ्या मोठ्या भावाने निर्णय घेऊन मला सपोर्ट करायचं ठरवलं. पण त्यांना माझ्यात काहीतरी टॅलेंट दिसला. प्रवीणच्या बाबतीतसुद्धा तो खूप चांगला खेळत असे, पण त्याच्या आईवडिलांनी सांगितलं जोपर्यंत तू पोस्ट ग्रॅज्युएट होत नाहीस तोपर्यंत तू ह्या खेळाकडे वळणार नाहीस. आणि MSc होईपर्यंत त्यांना चेस खेळू दिलं नाही घरच्यांनी, कारण केवळ त्यांना वाटत होतं की जर समजा हा उद्या चेसमध्ये चांगला नाही झाला तर ह्यानं करायचं काय. कारण ही जी अनसर्टन्टीची भावना आहे की अनिश्चितता आहे त्याच्यामुळं पालक थोडीशी माघार घेतात आणि त्यात त्यांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. पण जर टॅलेंट असेल तर प्रवीणने MScपर्यंत चेसकडे पाहिलं नाही, पण MSc नंतर दरवर्षी नॅशनल स्पर्धा जिंकला, त्यांनी 7 वेळा नॅशनल स्पर्धा जिंकली. हॅलो मॅम, मी तनिष्का ढेपले, अक्रू वाघमारे स्कूलमधून. मॅम, आत्ता आपण सोशल लाईफबद्दल, करिअरबद्दल आणि चेसमध्ये ज्या गोष्टी याबद्दल आपण डिस्कस केलं, पण याचा थोडंसं अपार्ट जाऊन मला एक विचारायचं होतं. मॅम, ॲक्च्युली चेसचे जे इन्व्हेन्शन आहे ते इंडियामध्ये झालं होतं आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या कंट्रीजपर्यंत पोहोचलं. तर त्या अगोदर आपल्याकडे चेसला चतुरंग म्हणलं जायचं आणि त्यानंतर जेव्हा ते अरेबिक साईडला गेलं आणि त्याला थोडीशी ख्रिश्चॅनिटी आली, त्याच्यानंतर त्याला आपण चेस म्हणलं. तर मला हे विचारायचं होतं मॅम
की जेव्हा चेसचा शोध लागला तेव्हा चेस हा खेळ आपण जर आजचा बघितला तर तो पूर्ण ॲक्च्युअल बॅटलफील्डपेक्षा पूर्ण वेगळा आहे. असं का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा भारतामध्ये चेसचा शोध लागला होता तेव्हा चेस हे 2 प्लेयर्सचा गेम नव्हता, हा 4 प्लेयर्सचा गेम होता जो 4 साईडनी खेळला जायचा. आणि तिकडे 32 पीसेस जे होते ते 16-16 करण्याच्या ऐवजी ते 4 विभागले होते, 4 याच्यामध्ये विभागले होते. तर ते असं का झालं? कुठलाही खेळ आहे तो अशा पद्धतीने विकसित केला जातो की ज्याचा सगळ्यांना आनंद लुटता आला पाहिजे. जेव्हा हा खेळ भारतातून दुसऱ्या देशात गेला त्याच्यात मॉडिफिकेशन अशासाठी करण्यात आली की तो खेळ सहजपणे इतरांना खेळता यावा आणि त्या खेळाची योग्य पद्धतीनं प्रसार होण्यासाठी आधी तो खेळ आत्मसात करणं आणि सोप्या पद्धतीनं आत्मसात करणं जमावं म्हणून. कारण आपला जो खेळ होता तो थोडा कॉम्प्लिकेटेड होता, जो चतुरंग होता. त्यावेळेला बोर्डवरची स्थिती किंवा राजा कॅसलिंग अलाउड नव्हतं राजाचं, आणि इवन एंड गेममध्ये काही त्याचे रूल्स होते. मला सगळे रूल्स त्याच्याविषयी माहिती नाही, पण नक्कीच जे मॉडिफिकेशन झाले ते ह्याच्याकरताच झाले की त्या खेळाचा आनंद सगळ्यांना सहजपणे घेता यावा आणि त्याच्यात जे काही सिम्प्लिसिटी म्हणजे सिम्प्लिफिकेशन व्हावं म्हणूनच ते मॉडिफिकेशन झाले. आणि त्या सिम्प्लिफिकेशनमुळंच आज हा गेम सगळीकडे त्या गेमचा प्रसार झाला आहे. नक्कीच हा आपला गेम आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान असलाच पाहिजे, पण आपला गेम दुसरीकडे गेला हे सगळं जगमान्य आहे. त्यामुळं आपल्या पद्धतीनं का खेळला जात नाही याचा विचार करण्यापेक्षा आज आपला हा गेम जगभर खेळला जातो आणि लोकांनी आपण हा गेम शोधला आहे याची पोचपावती केव्हाच दिलेली आहे. आणि नाही, मी अजून एक गोष्ट सांगते की पालक कसे निर्णय घेऊ शकतात. जेव्हा प्रवीणला जरी MSc पर्यंत खेळू दिलं नाही तरी पण त्यावेळेला मुंबईमध्ये इंटर स्कूल टुर्नामेंट्स खूप व्हायच्या आणि प्रवीणची बुद्धिबळामध्ये चमक त्याच्या आईवडिलांना माहिती होती, पण अर्थातच अकॅडमिकली पण तो स्ट्रॉंग होता, तर त्यांनी MSc व्हावं ही त्यांची इच्छा होती. पण त्याच्या आधी जेव्हा तो शाळेत होता तर एक आंतरशालेय स्पर्धा करतात. तो ज्या शाळेत होता त्या शाळेने सांगितलं की आम्ही या खेळाडूला त्या स्पर्धेसाठी पाठवणार नाही, कारण त्या शाळेमध्ये तशी पद्धत नव्हती. पण त्याच्या आईने अतिशय धाडसी निर्णय घेतला. म्हणजे वर्षाच्या मध्येच त्यांनी त्या शाळेतून प्रवीणला काढलं आणि बालमोहन विद्यामंदिरमध्ये घातलं, जिथं त्यांनी सांगितलं की आम्ही याला स्पर्धांसाठी पाठवून देऊ. केवळ म्हणजे असे निर्णय पण पालक घेतात जेव्हा त्यांना त्यांच्या मुलामध्ये एखादी चमक दिसते. भले त्याला MSc पर्यंत त्यांनी स्पर्धात्मक चेस जास्त खेळू दिलं नाही, पण ज्या मुंबईत स्पर्धा व्हायच्या त्याच्यात त्याला सहजपणे सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी शाळा बदलायचा मोठा निर्णय घेतला. तर पालक अतिशय हुशार असतात आणि त्यांना त्यांच्या मुलाचं भलं कशात आहे हे चांगलं माहिती असतं आणि त्यांना मुलाचं भलंच करायचं असतं. त्यामुळं पालक जर निर्णय एखादा घेत असतील तर त्याच्याबद्दल कुणीही मनामध्ये शंका ठेवता कामा नये. Hello ma'am, my name is Virendra Kumar from Chate School. When we are playing that पैदी जो रहता है वो जब सामने वाली टीम के जो लास्ट में लास्ट के जो लाइन है सामने वाली टीम की, जब वो पैदी लास्ट लाइन पे जाता है तभी हम जो हारे हुए जो अपने खिलाड़ी है उनको ले सकते, ऐसा क्यों है? ऐसा म्हणजे Ma'am, what he is asking, when we take the pawn to the last level and we convert it into Queen. either of the Any of the pieces, piece any of the except piece, pawn, why except it pawn is and so? king. Why it is so? He is asking. Yeah, of course we cannot question the rules of the game. These are the rules of the game because as per the rules, because World Chess Federation, they have decided what the rules of the game will be and we have to follow the rules and play the game. We cannot question why this, because it is, designed that way. So you can promote to any piece, not only queen, you can make bishop, rook, knight, but you cannot keep it as a pawn because it will be useless piece and you cannot promote it to king. But it is the requirement of the rules of the game. Thank you very much. या बुद्धिबळ या प्रचंड माइंड गेम असलेल्या आणि एक्साइटमेंट असलेल्या खेळाबद्दल आपल्याला भरपूर काही माहिती मिळाली. मी भाग्यश्री मॅडमचं आणि ह्या सगळ्या आलेल्या ऑडियन्सचे धन्यवाद व्यक्त करतो. मॅडम, शेवटी जाता जाता एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता जुनी टेक्निक्स जी तुमच्या काळामध्ये होती
खेळ शिकण्याची किंवा खेळ बघण्याची आणि आता जी नवीन टेक्निक्स आहेत त्याचा किती फरक पडला आहे? मी असं म्हणणार नाही की टेक्निक्समध्ये फरक पडलेला आहे. आता जसं मी मगाशी सांगितलं की डेटा खूप असल्याकारणानं तुम्हाला ॲव्हेन्यूज टू लर्न खूप जास्त झालेले आहेत, पण टेक्निक्स तेच आहेत की टेक्निक्समध्ये काहीच फरक पडलेला नाही. गेम कसा खेळावा, गेममध्ये काय प्लॅनिंग करावं आणि कशा पद्धतीनं आपण स्ट्रॅटेजी आखावी, ह्या पद्धतीत कुठल्याही प्रकारे फरक पडलेला नाही. म्हणजे मॉर्फीच्या काळापासून आज कार्लसनच्या काळापर्यंत जे काही गेमच्या स्ट्रॅटेजीज आहेत, बेसिक स्ट्रॅटेजीज त्या सेमच आहेत. त्याच्यामध्ये किंवा टेक्निकमध्ये फरक पडला नाही. टेक्निक म्हणजे असं म्हणू शकतो की मिळणारे जे तुम्हाला अवेलेबल रिसोर्सेस ते जास्त झालेले आहेत. बोर्डवरचे टेक्निक्स सेमच आहेत. आणि मी एक सांगते परत, अजून एक गोष्ट मी ॲड करू इच्छिते की तुम्ही मानसिक गेम म्हणता, पण बुद्धिबळ खेळायला पण अतिशय म्हणजे टॉप लेवलला खेळायला अतिशय फिट असणं आवश्यक आहे. फिटनेस हा बुद्धिबळाचा पण एक महत्त्वाचा अंग आहे. कारण जर समजा तुम्ही व्यवस्थित फिजिकली फिट नसाल तर बोर्डवरती 4-4, 5-5 तास खेळू शकणार नाही. असं म्हटलं जातं की बुद्धिबळाचा एक कठीण गेम जो असतो 6 तासाचा, त्याची त्यांनी तुलना बॉक्सिंगच्या 10 राऊंडशी केलेली आहे. पूर्वी खूप वेळेला याच्यावरती माहिती आली ती. तर हा खेळ अतिशय चॅलेंजिंग, फिजिकली चॅलेंजिंग आहे. कारण तुम्हाला खूप जास्त स्टॅमिना असण्याची आवश्यकता आहे. तुम्ही खूप चांगला गेम खेळलात 5 तास आणि तुमचा जरा स्टॅमिना कमी पडला आणि एनर्जी कमी पडली तर एक चूक केल्या कारणानं तुमचा जिंकलेला गेम तुम्ही हरू शकता. आणि मी माझ्या वरून सांगते की त्याच्याकरता तुम्ही फिट तर असलंच पाहिजे आणि एनर्जेटिक पण टिल द एंड ऑफ द गेम असलं पाहिजे. मी जकार्तामध्ये इंटरझोनल खेळायला गेले ते, मी शाकाहारी आहे आणि बहुतेक वेळेला माझ्या गेमवरती माझ्या आहारामुळं परिणाम झाला की कित्येक वेळेला चांगले रिझल्टनी मला हुलकावणी दिली. जेव्हा जकार्तामध्ये मी इंटरझोनल खेळायला गेले ते, प्रवीण पण माझ्याबरोबर होते, तर तिकडं व्हेजिटेरियन, म्हणजे आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, त्यांनीच दिलेलं होतं, पण व्हेजिटेरियन काही पॉसिबिलिटी नव्हती आणि मला त्यामुळं खूप कमी जेवण, चांगलं जेवण मिळायचं आणि माझा स्टॅमिना खूप लवकर जायचा. तर प्रवीण रोज एक त्यांनी इंडियन रेस्टॉरंट शोधून काढलं तर तिकडनं जेवण आणायचं. तरी पण ते पुरेसं, म्हणजे जे काही पोषक पदार्थ आहेत ते पुरेसे व्हायचे नाहीत. आणि त्यामुळं मी जेव्हा अगदी हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणता येईल, कारण मी कॅन्डिडेट्सकरता सिलेक्ट होता राहिलं कारण माझा स्टॅमिना कमी पडला. तर बुद्धिबळाकरता फिटनेस, स्टॅमिना याची आवश्यकता आहे. विश्वनाथन आनंद जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेला तो स्पेनमध्ये राहत होता आणि तो कित्येक महिने डोंगरावरती सायकलिंग करत जायचा, केवळ आपण फिजिकली फिट राहावं म्हणून. कार्लसन जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला चेन्नईमध्ये आला होता आनंदशी खेळायला, प्रवीण त्या स्पर्धेला गेलेले होते रिपोर्टिंग करण्याच्यासाठी, कुठल्या तरी दूरदर्शन किंवा कशासाठी. तर त्यांनी पाहिलं की कार्लसन जास्त वेळ जिममध्ये असायचा, म्हणजे प्रिपरेशन करण्याच्या ऐवजी तो फिजिकली स्वतःला कसं एनर्जेटिक ठेवता येईल, फिट ठेवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचा. तर हा फक्त माइंड गेम आहेच, पण ह्याच्यासाठी फिजिकल फिटनेसची तितकीच आवश्यकता आहे. हो, नाही योगासन तर आहेच ते, म्हणजे तुम्हाला तुमच्या फोकससाठी आणि तुमच्या स्टॅमिनासाठी उपयोगी पडेल. पण बरेचसे खेळाडू तुम्ही बघाल ना, तर आता तुम्ही कुठलाही असा खेळाडू बघणार नाही ज्याचं पोट सुटलं आहे किंवा हे झालेलं आहे. ऑल ऑफ देम आर व्हेरी फिजिकली फिट अँड इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द गेम. हे सत्र कन्क्लूड करण्याआधी भारताचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीणजी यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी प्रज्वल मिठावाला यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीणजींचं स्वागत करावं. हां, ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे हा जो उपक्रम चालवला जातो तो अत्यंत स्तुत्य आहे. समाजापुढं
आज आदर्श व्यक्तींची थोडी कमतरता जाणवते आणि या उपक्रमातून मुलांना कुणीतरी आदर्श समोर असावा म्हणून ते वेगवेगळ्या पद्मा अवॉर्डीजना बोलवतात आणि हा कार्यक्रम करतात आणि त्यामुळं नक्कीच मुलांच्या समोर एक आदर्श ठेवला जातो आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि असाच उपक्रम ते उत्तरोत्तर त्यांच्या उपक्रमाची प्रगती हो आणि मुलांना त्याचा लाभ मिळो अशी मी प्रार्थना करते. आणि आज आम्हा दोघांना इकडं बोलावलं, त्यांनी आमचा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभारी आहे.